नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मी आहे तुमचा लाडका आनंद. आणि आता आपण चाललो जिमला, पण मग आपले रुपेश भाऊ काही येत नाहीये. त्यांना काय होतं, मी कॉल करतो अर्धा तास झाला मला इथं थांबून, तो काही येईनच नाही. हे बघा काय, मी इथं थांबलेलो आहे गल्लीच्या बाहेर. काय सांगू आहे तुम्हाला, अर्ध्या घंट्यापासून इथं उभा आहे. एवढे हातपाय दुख राहील माझे, तरी पण रुपेश भाऊ काही यायलाच तयार नाही. आता त्याला परत एकदा कॉल लावतो आणि भेटतो तुम्हाला रुपेश भाऊ आल्यानंतर. तर काही आता रुपेश भाऊ आलेले आहे, हे बघा. ऐका ना तर भेटतो तुम्हाला मी परत जिम मध्ये. तर काही आता आपण जिम मध्ये तर पोहोचलेलो आहे. तर चला जिम मध्ये जाऊ. बॅक बाय सेट. तर काही आता इथलं तर वर्कआउट झालंय, आता आम्ही चाललोय खाली. तर चला खाली जाऊन थोडंफार अजून वर्कआउट करू. आता तर माझी पूर्ण वाचलेली, आता पूर्ण हातापाय दुखू राहिले, त्यामुळे मी जास्त वर्कआउट तर काही करत नाही, कारण की माझा फर्स्ट टाइम आहे ना. त्यामुळं आत्ताच मला 2च दिवस झाले. इथे व्यवस्था आहे की 3-4 वर्षापासून जिम मारते हो. मोठे माणसं, बडे बडे लोगों की बड़ी बड़ी बात, ये बड़े बड़े शौक, बड़े बड़े शौक गाईज. तर गाईज आता झालेलं आहे आमचं वर्कआउट. आता आम्ही चाललोय घरी. आणि हे बघा रुपेश भाऊची बॉडी कशी फुगली आता. अशी पंप झाली पाहिजे तुमची पण बॉडी पाहिजे. तुम्ही पण जिम लावा, जिमला जा आणि एकदम हेल्थ राहा. काजू बदाम खायचे. हा रुपेश भाऊ सांगतील तसं करा. रुपेश भाऊ आपले पण काय म्हणू पुढे, आता काय असते तुम्ही विचार करा मी काय बोललं पाहिजे पुढं. तर चला भेटतो घरी. तर गाईज आता आमचं वर्कआउट एकदम मस्त झालेलं आहे. आता आम्ही निघालो घरी. आणि आता आहे ना, घरी जाऊन एकदम फ्रेश वगैरे होतो, मगच तुम्हाला भेटतो. आज खूप दमलेलो आहे, वर्कआउट खूप जास्त झालेलं आहे आज. रुपेश भाऊ तर काही ऐकतच नव्हते आपल्या. आज भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट घरी. चल भैया. तर गाईज मी आता जस्ट घरी पोहोचलेलो आहे. आणि घरी येता येता मी आणली केळी, आणि आता केळी खातो, फ्रेश वगैरे होतो. आणि मग आपल्याला आता शॉप पण ओपन करायची आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट फ्रेश झाल्यानंतर भेटतो. काय झालं? काय झालं हिला? खालून भाऊ होतो कुठे? भाऊ येतो. हो. पादी अय छोटू. फ्रेश तर नाही झालो, पण मग आता आम्ही निघालो पोहे घ्यायला. घरच्यांना पोहे खायचे होते मम्मीला, त्यामुळे पोहे घ्यायला आलो. ऐकत आहे आमचं देवांश. आहे काय घेऊन. आय एम देवांश. कोण देवांश? तू आहे? एकदम मस्त फ्रेश वगैरे झालो आणि मंदिर मध्ये आलतो दर्शनासाठी. आणि आता मी दर्शन वगैरे केलेलं आहे. मला माझं एक काम आहे, तेवढं काम करून मग आपण वापस आपल्या शॉपवरती जाऊ. तर गाईज आता मी आलेलो आहे घरी ना. आता आपल्या ब्लॉगचा इथंच एंड होतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.